दोन्ही नाकपुड्यांनी श्वास आत घ्यायचा. गळ्याला घर्षण करते. एकदा बघा मी दाखवत असं. श्वास पण घ्यायचा आणि असा आवाज पण करायचा. ह्याच्यामुळे काय होणार आहे? थायरॉइड होणार नाही, घशाचा कोणताही आजार होणार नाही, कॅन्सर होणार नाही, खोकला होणार नाही. बरोबर. तर असं बघा एकदा माझ्याकडे बघा अगोदर. श्वास दोन्ही नाकपुड्याने घ्यायचे, थोडं थांबायचं आणि हळू श्वास सोडायचा. परत आता ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी काय करायचं? सकाळ संध्याकाळ किंवा एक 10-15 वेळा हा प्राणायाम करायचा. आता सुरुवातीला 1-2 दिवस तुम्हाला खोकला येणार, बरोबर येणार खोकला की 2-3 दिवस. त्याच्याबरोबर काय करायचं? ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी धने आहेत ना, धने 1 चमचा धने रात्री गरम पाण्यात भिजत घालायचे, सकाळी ते पाणी कोमट करून प्यायचं आणि ते धने चावायचे. 6 महिन्यात थायरॉइड बरा होतो या 2 गोष्टीमुळे. तर हा प्राणायाम प्रत्येकाने रोज करायचा. ठीक आहे, चला करा.